जय श्री कृष्ण। मी कुनिका आणि कुनिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला झटकीपट अशी खोबरा किस वडी पटकन होणारी हा पदार्थ शेअर करते। इथे मी 1 वाटी खोबरा किस घेतला, त्यानंतर पुन्हा अर्धी वाटी खोबरा किस घेतला। हे मी तुपामध्ये भाजून घेते। त्यानंतर मी हे काढून घेणार आहे। आता मी इथे एकतारी पाक करते। पाणी घेतलं, त्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे, ऑरेंज कलर, आणि मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। मला फूड कलर हवा होता आणखीन डार्क, त्यामुळे मी आणखीन ऑरेंज कलर यामध्ये टाकला आणि छान असं मिक्स करते। गॅस ऑन करणार आहे आणि त्यामध्ये मी हे 1 तारी पाक हा करणार आहे। मी अगदी सोप्या पद्धतीने खोबरा किस वडी कशी करायची आहे हा पदार्थ शेअर करते आहे। अगदी पटकन होणारा हा पदार्थ आहे, जास्त किचकिच नाही आहे काहीच, आणि सिंपलमध्ये एकदम मी केलेला आहे हा। का तर आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजीसाठी मला ही खोबरा किस वडी करायची होती एकदम पटकन अशी, म्हणून मी हे एक सोपा पदार्थ तुम्हाला शेअर करते। ॲक्च्युली मी माझ्यासाठीच करत होती, पण मी म्हटलं तुम्हाला पण शेअर करावा, म्हणून मी हा झटकीपट खोबरा किस वडी हा पदार्थ शेअर करते। अगदी 15 मिनटात तयार होऊन जातो। आता मी इथे 1 तारी पाक करते आहे आणि तो मी सारखा अधनं चेक करते आहे त्याचा तार होतोय का, कारण की मला जास्त पाक नको आहे, तो 1च तारी हवा होता। इथे मी हा ऑरेंज कलरचा फूड कलर आहे तो मुद्दाम घेतलेला आहे आणि तो जरा डार्क घेतलेला आहे, कारण मला जरा डार्क कलरची खोबरा वडी जी आहे ती आवडते, म्हणून मी इथे हा जरा फूड कलरचा यूज केलेला आहे। साधी जरी करायची असती तुम्हाला पांढरी प्लेनमध्ये तरी करू शकता, पण मला इथे फूड कलर वापरायचा होता। हा ऑप्शन आहे, तुम्हाला वापरायचं तर वापरा। इथे मी अधनं आहे ना 1 तारीचा पाक होतोय का हे तार मी चेक करते। इथे मला आणखीन 1-2 सेकंद लागणार आहेत, मग हे 1 तारी पाक हा तयार होऊन जाणार आहे। इथे फक्त वेळ आहे ना साखरेचा 1 तारी पाक होण्यासाठी लागतोय, बाकी इथे काही वेळ लागणार नाही ना। फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला, ना त्या 2 तासासाठी वड्या सेट करायला ठेवायच्या। अगदी झटकीपट होणाऱ्या ह्या वड्या आहेत, त्याला जास्त वेळ लागत नाही। वेळ फक्त हा पाक करतोय आपण 1 तारी तिथे लागणार आहे। आता इथे 1 तारी पाक झालेला आहे, मी त्यातलं थोडंसं आधी साईडला काढलेला आहे, पाक पूर्ण वापरलेला नाही आहे। काय होतं जर का एकदमच टाकलं का तो जरा जास्त सैल होणार, त्यामुळे टाकत मी हा पाक टाकणार आहे। आता मी इथे गॅस ऑन करते आहे आणि त्यामध्ये मी खोबरा किस टाकणार आहे या पाकामध्ये। मी आधी थोडा साईडला पाक काढलेला आहे, एकदमच टाकायचं नाही आपल्याला, जसा लागेल तसा तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। आता मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि खोबरा किस त्या पाकामध्ये टाकते आहे आणि ते छान असं मिक्स करून घेणार आहे। मी तुम्हाला सांगितले इथे फक्त पाक आहे तो 1 तारी करण्यासाठीच वेळ जाणार आहे, बाकी याला कुठेही वेळ जाणार नाही आहे। आपल्याला ना सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचे ना 2 तासासाठी ठेवायचे आहे, पटकन होणारा असा आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाक टाकते आणि ते पुन्हा मिक्स करते। एकदमच सगळा टाकायचा नाही आहे पाक, आपल्याला लागतच टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती कमीच आहे। आता मी इथे छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी एका ताटामध्ये तूप लावून ते सेट करायला ठेवणार आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। तुम्हाला जर खोबरा किस वाटलाय कोरडा आहे तर पुन्हा तुम्ही त्यात पाक टाकू शकता, पण तो गरम मध्येच टाकायचा आहे, गारमध्ये नाही।
आता मी इथे एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे खोबरा किस जो आहे पाकामध्ये मिक्स केलेला तो यामध्ये ओतणार आहे। गरम असतानाच हे आपल्याला या ताटामध्ये टाकायचं आहे। इथे मी सर्व काही ताटामध्ये टाकलेलं आहे आणि एक वाटी घेतली, त्या वाटीने गरम गरम असतानाच मी ते छान असं थापून व्यवस्थित ते मी सेट करते, म्हणजे एक वडी कट करण्यासाठी, कारण की माझ्याकडे इथे ट्रे नव्हता पण मी या ताटामध्ये सेट करते। मी आता वाटी साईडला ठेवली आणि इथे हाताने त्याला सेट करते आणि छान असा चौकोन असा एक शेप देते इथे। ते गरम असताना अगदी तेव्हाच करायचे, आपल्या हाताला चटके लागले तरी चालेल। मला हाताने इथे सोपं पडतंय म्हणून मी इथे हाताने करतेय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटीने करू शकता किंवा उलटणीने करू शकता। मी इथे छान असं त्याला सेट केलेलं आहे आणि आता याच्या मी कट करून वड्या करणार आहे, कारण की मग नंतर जेव्हा ते सेट होऊन जाणार ना त्यावेळेला ते काढायला त्रास होईल। आता इथे बघू शकता अगदी 2 सेकंदामध्ये ते सेट पण झालं आणि मी इथे वड्या पण काढायला लागलेली आहे। ना इथे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागलं ना 2 तासासाठी सेट करायला ठेवावं लागलं, अगदी झटकीपट होणारे आहे। शेप बघू शकता त्याचा एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि आता मी एक एक वडी काढणार आहे। कलर सुद्धा सुंदर आलेला आहे आणि वड्याही इझी निघताय। खोबरा किस वडी तयार झालेली आहे, झटकीपट अगदी 15 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारी। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। ज्यांनी अजूनपर्यंत कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, शेअर कराव्यात आणि लाईक कराव्या आणि तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। अशा पद्धतीने नारळ खोबऱ्याच्या किसाच्या वड्या तयार, अगदी झटकीपट होणाऱ्या भाऊबीजेसाठी स्पेशल खोबरा वडी। अगदी तुमच्यासाठी मी वेळात वेळ काढून ही रेसिपी शेअर करतेय। मलाही जमत नाहीये पण तरीही मी तुमच्यासाठी वेळात वेळ काढून ह्या तुम्हाला रेसिपी शेअर करतेय।